नमस्कार. अभिव्यक्तीच्या आणखी एका नवीन भागामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. अजूनही मी गावीच आहे, आळेफाट्याला माझ्या मावशीकडे. आणि आज आमच्या जुन्नर तालुक्याची एक रोमांचक आणि अद्भुत अशी सफर तुम्हाला घडवणार आहे. पुढच्या प्रवासात त्याविषयी मी तुम्हाला अधिक सांगतो. चला जुन्नरच्या अद्भुत सफरीला. जुन्नरचा इतिहास फार प्राचीन, अगदी शिवकाळाच्याही कित्येक शतके आधीचा असला तरी शिवकाळापासून छत्रपती शिवाजी महाराजांची जन्मभूमी हीच जुन्नरची प्रमुख ओळख बनलेली आहे. पवित्र आणि प्रेरणादायी. महाराजांचे जन्मस्थान किल्ले शिवनेरी सोबतच अन्य अनेक गिरिदुर्ग या भूमीवरती भक्कमपणे आजही उभे आहेत. नाणेघाटासारख्या अनेक प्राचीन आणि ऐतिहासिक महत्त्वाच्या वाटा, रस्ते या तालुक्यामध्ये आहेत. जीवनदायिनी अशा अनेक नद्यांचा उगम येथे आहे आणि शेतात राबणाऱ्या कष्टांना ऐन उन्हाळ्यातही साथ मिळण्यासाठी अनेक लहान मोठी धरणंही इथे आहेत. शेतीत वेगवेगळे आधुनिक प्रयत्न करणाऱ्या प्रगतिशील शेतकऱ्यांचा हा तालुका आहे. आणि आध्यात्मिक क्षेत्रात तर या तालुक्याचं नेतृत्व प्रदीर्घ काळापासून सर्वमान्य आहे. संतांची, लेखकांची, साहित्यिकांची, कलावंतांची ही नगरी आहे आणि लोककलांची, तमाशाची पंढरीही आहे. शिवजन्मभूमी सोबतच जुन्नरची अशी सर्वांगीण ओळख फार व्यापक आणि विधायक आहे. या सगळ्या परिचयासोबतच प्रत्यक्ष निसर्गानेही जुन्नरमध्ये मुक्त हस्ते काही चमत्कारांची उधळण केलेली आहे. कुठे नादमधुर वाजणारे दगड आहेत, तर कुठे नैसर्गिकरित्या तयार झालेले पूल आहेत. कुठे ज्वालामुखीच्या उद्रेकातून तयार झालेली राख आहे, तर कुठे वर्षानुवर्षे पाणी जमिनीमध्ये झिरपून त्यातून जमिनीखाली तयार झालेल्या विविध अद्भुत अशा रचना आहेत. असं खूप काही आहे ज्याविषयी अजूनही संशोधन व्हायला हवं, अभ्यास व्हायला हवा. शिवजन्मभूमी जुन्नरमधील अशाच काही नैसर्गिक चमत्कारांचा आणि सोबतच्या निसर्गाचाही आढावा अभिव्यक्तीच्या आगामी काही भागांमधून घेण्याचा माझा प्रयत्न असणार आहे. त्याची सुरुवात या भागापासून करतोय. पाहत राहा, सोबत राहा. या भागामध्ये आपण प्रथम जात आहोत जुन्नर पासून शिवनेरीच्या पायथ्याजवळून आपटाळे रस्त्याने बेलसरपर्यंत आणि मग तिथून इंगळूण घाटामार्गे आंबे आणि हातवीज या गावांच्या मध्ये. काय आहे तिथे पाहालच तुम्ही आता थोड्या वेळात. पण त्याआधी हे सुंदर निसर्गरम्य वातावरण पहा. 17 जूनला आम्ही म्हणजे आळेफाट्यावरून माझे मित्र आणि ज्यांना त्यांच्या ट्रेकिंगच्या आवडीमुळे आणि अनुभवामुळे सर्व मित्रपरिवारामध्ये कॅप्टन म्हटलं जातं, ते शिरीष उर्फ नंदुशेठ भोर, सोबत त्यांच्या पत्नी आमच्या वहिनी सुरेखाताई भोर आणि मागच्या 2 एपिसोडमध्ये तुम्ही ज्यांना माझ्यासोबत पाहिलंय ते माझे बालमित्र दीक्षा आणि प्रणव, असे आम्ही चौघे हा प्रवास करीत होतो. पाऊस अजूनही खऱ्या अर्थानं सुरू व्हायचा होता, परंतु तरीही निसर्गाचं अतिशय विलोभनीय रूप आम्हाला जागोजागी पाहायला मिळत होतं. तर सांगितल्याप्रमाणे जुन्नर तालुक्यातले नैसर्गिक चमत्कार दाखवायचे तुम्हाला. आणि त्यासाठी पहिल्यांदा आलो आंबे हातवीज. आंबे हातवीज हे जुन्नरपासून शेवटचं इकडचं गाव आहे. इथून मग पुढे घाटाच्या खाली उतरायला सुरुवात होईल. 2-3 वाड्या वस्त्या आहेत. अतिशय निसर्गरम्य असा सगळा भाग आहे. आणि चमत्कार म्हणजे काय तर तुमच्या लक्षात येईल. आता हा दगड आहे माझ्या हातात. सर्वसाधारणपणे दगडावरती दगड आपटला तर कसा आवाज यायला पाहिजे, बरोबर? हा असा. चमत्कार काय आहे निसर्गाचा ते बघा. हा दगड मी या दगडावर मारतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल. हा बघा कसा नाद बाहेर पडतो. हे बघा. दक्षिणेमध्ये काही मंदिर आहेत. आपल्यापैकी काही लोकांना माहिती असेल की त्या दगडांचे खांब जे आहेत त्यांच्यामधून सप्तसूर निघतात. त्या दगडांवरती आपण काही आपडलं किंवा हाताने जरी त्या खांबांना आपण टॅप केलं, तशा पद्धतीचा हा निसर्गाचा चमत्कार आहे जुन्नर तालुक्यातला आंबे हातवीज या गावाजवळ. आंबे आणि हातवीज या गावांच्या मध्ये आहे बरोबर हा. आणि अनेक दगड आहेत तुम्हाला माझ्या मागे दिसत असतील. त्यातले हे काही दगड. निसर्ग बघा इथला अप्रतिम. अजून पावसाची तर सुरुवात आहे
अजून खऱ्या अर्थाने पाऊस सुरू व्हायचा आहे, परंतु सगळं हिरवगार झालं आहे. आणि हे असे वाजणारे संगीतमय असंख्य दगड आहेत तिथे, असंख्य. त्यातले काही दगडांमधून असा नाद सुमधूर बाहेर पडतो, काही दगडांमधून नाही. चमत्कार आहे हा. म्हणजे हे दगड कशा पद्धतीने या ठिकाणी निर्माण झाले आणि कधीपासून आहे तिथे, ही मोठी कुतूहलाची आणि उत्सुकतेची बाब आहे. नाद निर्माण करणाऱ्या दगडांची अद्भुत आणि रोमांचक अनुभूती घेतल्यानंतर तसेच आम्ही आणखी पुढे निघालो कोकण कड्याच्या दिशेने. अतिशय सुंदर असा हा सगळा प्रवास होता. आंबे हातवीचा वाजणाऱ्या दगडांचा नैसर्गिक चमत्कार बघून पुढे निघालोय. आता आमचे नंदूशेठ म्हटले की पुढे अप्रतिम निसर्ग सौंदर्य आहे, कोकणकडा आहे, दुर्गादेवीचं मंदिर आहे आणि मध्ये हे दोन छोटेसे दुर्ग आहेत, दुर्गच म्हणतात त्याला, आणि दाखोबा. पूर्वीच्या काळी इतिहास काळामध्ये टेहळणीसाठी यांचा वापर व्हायचा अशा नोंदी आहेत. संपूर्ण दगडांचाच दुर्ग, अतिशय समर्पक असं नाव आहे. आत्ता काही वरती जात नाही आहे, वरती ऐतिहासिक अवशेष काही नसल्याचंही नंदूशेठ म्हटलेत. आम्ही चाललो आहे आता पुढे दुर्गादेवी मंदिराकडे आणि तिथून पुढे मग कोकणकडा आहे. तिथून अप्रतिम सौंदर्य निसर्गाचं पाहायला मिळतं. आणि या दुर्गादेवी मंदिराच्या पायथ्याजवळ आम्ही आलेलो आहे. अतिशय घनदाट अशी ही वृक्षसंपदा, सगळी झाडी बघून मी आश्चर्यचकित झालो. आणि नंदूशेठ भोर यांनी आता मला माहिती दिली की कोकणात ज्या पद्धतीने देवराया असतात आणि त्या देवरायांमुळे वनसंपदा, नैसर्गिक वृक्षसंपदा सगळी जपली जाते, त्याची जपणूक होते, तशी घाटमाथ्यांवरती सुद्धा ही काही देवराया आहेत आणि तिथे कुऱ्हाडबंदी आहे. तिथे कुऱ्हाड चालवली जात नाही आणि सगळ्या वृक्षांचं जतन केलं जातं. तशा पद्धतीची ही आंबे हातवीच्या पुढे दुर्गादेवी मंदिराच्या परिसरातली ही देवराई आहे. अतिशय घनदाट तुम्हाला हे जंगल दिसत असेल सगळं. आणि आता इथून हा रस्ता जातोय पुढे दुर्गादेवी मंदिराकडे. मला वाटायचं कोकणकडा म्हणजे फक्त हरिश्चंद्रगडावरती. आमच्या नंदूशेठने आता सांगितलं की या डोंगर रांगांमधले जे कोकणाच्या दिशेचे कडे आहेत त्याला सगळ्यांनाच कोकणकडा म्हणून संबोधलं जातं. तसा हा आंबे हातवीच्या पुढे आलो आम्ही, दुर्गादेवी मंदिराच्या पुढे, तिथला हा कोकणकडा. आणि इथलं सगळं सौंदर्य बघून अक्षरशः आश्चर्यचकित आणि म्हणजे काय त्याला कशा शब्दात वर्णन करावं मला सांगता येत नाही. अद्भुत आहे एकदम. धुकं आहे मध्येच ढग खाली आलेले आहेत, पाण्याचे जलाशय दिसतात किंवा आसपासच्या परिसरातल्या वाड्या वस्त्या दिसतात जरा दृश्यमानता वाढल्यावरती आणि धुकं कमी झाल्यावरती. आणि थंडगार वारा आणि सगळं हिरवगार, इतकं सुंदर आहे ना. आपण मळलेल्या वाट्यांवरचे नेहमीची पर्यटन स्थळं टाळून थोडासा अधिकचा त्रास घेऊन अशा ठिकाणी यायला पाहिजे जर ताजंतवानं होऊन पुन्हा आपल्या शहरात, आपल्या गावात परतायचं असेल तर.
अवघ्या काही क्षणापूर्वी सगळं दिसत होतं. खालची सगळी दरीमधली गावं, वाड्या, वस्त्या, जलाशय आणि काही क्षणामध्ये सगळं अदृश्य झालं. सगळं धुक्याने भरून गेली सगळी दरी आणि संपूर्ण सगळा परिसर. इतकं धुकं आहे विलक्षण की आता माझ्या सोबतचे नंदू शेठ आणि दीक्षा, प्रणव, सुरेखा वहिनी काही अंतरावरती गेलेत परंतु मला दिसेन असे झालेत. अतिशय अद्भुत असा नजारा आहे इथे सगळा. जुन्नरमधील निसर्गाचे चमत्कार आपण पाहतोय या विशेष एपिसोडमध्ये. आणि आमच्या भोरवहिनींनी अल्पोपहार किंवा जेवणच म्हणता येईल एवढं सगळं आणलं डबा भरून. त्यांच्या खाद्यपदार्थांची तारीफ आम्ही नेहमी करत असतो. भाजी आहे कारल्याची, पण ती वाटत नाही कारल्याची भाजी, अतिशय सुंदर. शेंगदाण्याची चटणी, लोणचं, भाकरी आणि कोरके त्यांच्या आवडीचे मी पहिल्यांदाच खाल्ले, अतिशय सुंदर. आणि आता हा अल्पोहार किंवा हा जेवणच उरकून मग पुढच्या चमत्कारांच्या दिशेने आपण निघणार आहोत. एकच किंचितसा ब्रेक घेतो एक आवाहन करण्यासाठी. आपल्या अभिव्यक्ती चॅनलने मागच्या 10-11 महिन्यामध्ये व्ह्यूजचा टप्पा मोठा गाठला. लाखोच्या संख्येत व्ह्यूज आहेत चॅनलवरती, परंतु त्या तुलनेत सबस्क्रायबरची संख्या अतिशय कमी आहे. याचा अर्थ एकच निघतो की लोक व्हिडिओ एपिसोड आवडीने पाहतात, लाईक करतात, कमेंट करतात, परंतु चॅनल सबस्क्राईब करायला मात्र विसरतात. तर माझं आपल्या सगळ्यांना आवाहन आहे की आठवणीने जर हे मी जे काही करतो आहे अभिव्यक्तीवरती हे काम आवडत असेल तर चॅनल सबस्क्राईब करा, त्याच्या शेजारचं बेल आयकॉन क्लिक करा. त्याच्यामुळे होतं काय की सबस्क्रायबर वाढले की आमच्यासारख्यांना अधिक काम करायला, नवनवीन कल्पना संकल्पना आपल्यासमोर आणायला उमेद मिळते, उत्साह वाढतो. प्लीज. पोटपूजा होऊन तृप्त झाल्यानंतर मग आम्ही निघालो अहमदनगर हायवेने आने घाटाच्या दिशेने. इथे निसर्गाचा आणखी एक मोठा अद्भुत आविष्कार आम्हाला पाहायचा होता. जुन्नरमधले नैसर्गिक आश्चर्य आपण पाहतोय. आणि हे तर तुम्हाला वाटत असेल की धार्मिक स्थान दिसतंय, मळगंगा देवस्थानचा बोर्ड दिसतोय, परंतु इथे मळगंगा देवीचं मंदिर आहेच, त्याच सोबत एक नैसर्गिक आश्चर्य आहे अतिशय महत्त्वाचं, जे पाहण्यासाठी लांबून लांबून लोक येतात आणि ते पाहून आश्चर्यचकित होतात. तुम्हाला दाखवतो खाली गेल्यावर. चला. शंभर एक पायऱ्या उतरून खाली आलो आपण की हे मळगंगा देवीचं मंदिर आहे सुप्रसिद्ध आणि या संपूर्ण परिसरातील हजारो भाविकांचं श्रद्धास्थान आहे. मंदिराच्या समोरनं हा ओढा वाहत असतो पावसाळ्यामध्ये. सध्या कोरडा आहे, म्हणजे अजून या ठिकाणी पाऊस व्यवस्थितरित्या सुरू झालेला नाही. आणि मंदिरात दर्शन घेतल्यानंतर ज्यासाठी आपण इथे आलेलो आहे, जे एक अतिशय अद्भुत आणि नैसर्गिक आश्चर्य मानलं जातं, त्याचं दर्शन तुम्हाला घडवतो. नंदुशेठ भोर यांनी या अद्भुत नैसर्गिक चमत्काराबाबत या ठिकाणी अधिक माहिती दिली. वर्षानुवर्षाची झीज होऊन पाणी खडकाच्या खालून निघू लागलं आणि एक नैसर्गिकरित्या एक अद्भुत असा पूल या ठिकाणी तयार झाला आहे. आणि तो पूल बघायला आम्ही आता इथं आलेलो आहोत. आणि त्या पुलाचं वैशिष्ट्य असं, जगात फार कमी ठिकाणी असे पूल नैसर्गिकरित्या तयार झालेले कमी आहेत, त्यातला हा एक पूल आहे. आणि याचं संवर्धन करणं खूप गरजेचं आहे. या ठिकाणी जेव्हा वरच्या भागात पाऊस पडतो तेव्हा या ठिकाणी पाणी जेव्हा येतं तेव्हा हा नजारा काही अप्रतिम असा नजारा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो. आणि यासाठी पर्यटक खूप मोठ्या संख्येने इथे येत असतात. ग्रामस्थांच्या वतीनं इथं पायऱ्यांची सोय केलेली आहे खाली उतरण्यासाठी. एक 10 मिनिटाचा रस्ता आहे, ते पायऱ्यांनी उतरावा लागतो. मळगंगा मातेचं मंदिर आहे आणि हा निसर्गाचा अद्भुत असा चमत्कार आपल्याला या ठिकाणी आल्यावर बघायला मिळतो.
खाली उतरताना आम्ही पायऱ्या उतरून आलो होतो, परंतु वर चढताना मात्र पायऱ्यांऐवजी दुसऱ्या दिशेने टेकडी चढलो. तो अनुभवही अतिशय रोमांचक ठरला. हे सगळं होईस्तोवर सायंकाळ होत आली होती. त्यामुळे घरी परतायचा निर्णय घेतला आणि माघारी फिरलो. तर जुन्नरमधील नैसर्गिक चमत्कार तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे आजच्या भागामध्ये. आणखीनही अनेक स्थळं आहेत. पुढच्या काळामध्ये जसजसा वेळ मिळेल तसतसं त्या स्थळांचं दर्शनही तुम्हाला घडवत राहीन. आजच्या भागामध्ये इथेच थांबू. कसा वाटला एपिसोड ते नक्की कळवा. धन्यवाद.